मागे गणेशोत्सवातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जागर. मागे गणेश जयंती दिनानिमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागी गणेशोत्सव ठाण्यातील पाचपाकडी येथे आयोजित करण्यात आलाय. 22 जानेवारी ते बुधवार 28 जानेवारी या कालावधीत हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. यंदा या महोत्सवाचं हे 4थं वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन आणि मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक तथा भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सागर भदे यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. ठाण्यातील पाचपाकडी परिसरातील कचराळी तलावानजीक परमार्थ निकेतन चौकात मागे गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईत माहेश्वरी घाट येथील श्री गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दररोज विविध उद्बोधक, प्रबोधन करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे आदींसह सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि कलाकार भेट देतील. या महोत्सवात 22 ते 28 जानेवारी दरम्यान ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांसोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तनही होणार आहे. तर बुधवारी 21 जानेवारी रोजी श्रींचं आगमन होईल. 22 जानेवारी रोजी श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर महिलांचं सामूहिक अथर्वशीष पठण होईल. तर रात्री 8 वाजता ट्रम्प कार्ड प्रोडक्शन निर्मित आणि गंधार प्रस्तुत गीत गजानन हे गजानन महाराजांच्या पोथीचं सांगीतिक पारायण होईल. शुक्रवारी 23 जानेवारी रोजी आमोद रिसबूड हे गणेशाचे रूप आणि स्वरूप सादर करतील. तर शनिवारी 24 जानेवारी रोजी माघ मंदार कार्यक्रमात प्रज्ञा पंडित, मनीष पंडित, संतोष राणे आणि ज्येष्ठ अभिनेते, गप्पा गोष्टीकार जयंत ओक सहभागी होणार आहेत. तसंच दररोज सायंकाळी महाआरती आणि श्रींचं विसर्जन मिरवणूक निघेल. तरी गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन वंदे मातरम संघाच्या संयोजकांनी केलं आहे. यावर्षी दरवर्षीप्रमाणे 22 तारखेपासून श्री मागी गणेश जयंती निमित्त 7 दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे. दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो, सामाजिक, भौगोलिक याचा आशय घेऊन. तर यावर्षी आम्ही माहेश्वर घाट, अहिल्यादेवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे. हुबेहूब तो किल्ला आमचे डेकोरेटर मंदार गोळे यांनी तो तयार केलाय आणि तशीच्या तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की अहिल्यादेवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे, त्याच्यात जे मंदिर आहे ते जवळपास तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे, जसा त्या ठिकाणी त्या माहेश्वर घाटला आहे, तर तोही आपल्याला पाहायला मिळेल. तो अजून काम पूर्ण झालेलं नाही, उद्या पण सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात. 50,000 पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे. विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत, सामाजिक असतील, सांस्कृतिक असेल. चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय हाही एक विषय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यात CA निखिलेश सोमण हे अर्थतज्ञ कोण आहेत त्या गौरी पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा 26 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवलाय की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे. योगायोगाने 26 जानेवारी मध्ये येत आहे म्हणून ॲडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले, ते या ठिकाणी दोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत.